राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। विरोधी पक्ष नेता नाही आहे, यावरून आता महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेले आहेत। काँग्रेसचे नेते वारंवार म्हणतात की सरकारला भीती वाटते म्हणून विरोधी पक्ष नेता देत नाहीत, त्यांच्याच हातात आहे पण त्यांना द्यायचं नाही। विरोधी पक्ष प्रत्येक गोष्टीचं राजकारण करतायत आणि त्यांच्या स्वार्थाची वेळ जेव्हा येते तेव्हा कायदा विदा कुठलीही गोष्ट पाळायची नाही अशी त्यांची एकंदरीत प्रवृत्ती आहे। 10% संख्याबळ असल्याशिवाय विरोधी पक्षनेतेपद देता येत नाही। आणि मला एक कळलं नाही, विरोधी पक्षनेतेपद नसल्याने त्यांचं काय बिघडतंय? सभागृहात त्यांना बोलायला मिळतंय, त्यांचे 3 नेते बोलत आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की विरोधक अजूनही शहाणे झालेले नाही आहेत। त्यांनी आता तरी जनतेचे प्रश्न सभागृहात आणि सभागृहाच्यावर मांडण्याचं काम करावं। आमच्याकडे कुठे विरोधी पक्षनेते होतं 40-50 वर्ष, तरीसुद्धा आम्ही जनतेचे प्रश्न मांडत होतो आणि त्याच्यामुळे विरोधकांना म्हणावं आता स्वतःपुरतं पाहणं आता तरी बंद करा। आज अधिवेशनाच्या पायऱ्यावर नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली आणि त्यांचा आक्रमकपणा पण त्या ठिकाणी दिसला, काय म्हणाल? नरहरी झिरवळांच्या प्रकरणामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अँटी करप्शन ब्युरोला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्यामुळे आमचं सरकार असल्यामुळेच मंत्रालयामधल्या एका कर्मचाऱ्यावर अँटी करप्शन ब्युरोने धाड टाकलेली आहे। जर का त्याच्यामध्ये कोणी अन्य दोषी असतं तर त्यालाही आम्ही पकडलं असतं आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की झिरवळांपर्यंत याचे संबंध पोचत नाही आहेत। त्यामुळे विरोधक कशाचंही राजकारण करतायत, म्हणजे विरोधकांवर कारवाई केली की म्हणायचं ही सूडबुद्धी आहे, हे चुकीचं आहे। त्यांच्यावर कारवाई केली की सूडबुद्धीची भाषा वापरायची। आता आमच्याच पक्षाच्या लोकांवर कारवाई केली, सरकारच्या मंत्र्यांच्या एखाद्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली तर मात्र म्हणायचं की याच्यात राजकारण आहे आणि त्याच्यामुळे हा दुटप्पीपणा आहे, बाकी काही नाही। काल शोकप्रस्ताव अजितदादांबद्दलचा मांडण्यात आला, यावर उद्धव ठाकरे सुद्धा भावूक झाले आणि त्यांनी म्हटलं की एखाद्या व्यक्तीला किती बदनाम करायचं, म्हणजे बदनामी त्याची होता कामा नये की त्यांनी आत्महत्येचा विचार करावा, अशा पद्धतीचं वक्तव्य कुठेतरी भाजपला हा टोला लगावलाय अशी पण चर्चा रंगते, काय म्हणाल? नाही, उद्धव ठाकरेंनी आपण पाहिलं की गेल्या काही वर्षामध्ये बोलत असताना सुसंस्कृतपणाच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या आहेत आणि त्यामुळे श्रद्धांजलीपर भाषणात सुद्धा त्यांना भाजप दिसत होता। हे उद्धव ठाकरेंच्या घसरलेल्या स्तराचं अजून एक निदर्शक आहे, एवढ्याच अर्थाने मी त्यांच्या या वाक्याकडे बघतो। काल मुख्यमंत्री पण म्हणाले की अजितदादा हे न झालेले महाराष्ट्राच्या मनातले उत्कृष्ट असे मुख्यमंत्री आहे। याला धरून पण आता संजय राऊत टीका करतायत की अजितदादा हे कधीच भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाले नसते, ते महाविकास आघाडीमध्येच असते तर मुख्यमंत्री झाले असते। त्या विधानाकडे नेमकं कसं पाहता? राजकारण होतं त्या सगळ्यांचं? नाही, मी सुरुवातीलाच म्हटलं ना की श्रद्धांजलीपर भाषणामध्ये किंवा श्रद्धांजलीपर भाषणांचं सुद्धा राजकारण करण्याची हीन पातळी संजय राऊतांनी गाठलेली आहे, हेच त्याच्यावरनं दिसतंय। श्रद्धांजलीपर भाषणात कोण काय बोललं याच्यावरनं आता अजित पवारांना आम्हीच मुख्यमंत्री केलं असतं, मग जेव्हा महाविकास आघाडीत ते होते तेव्हा त्यांचे हात कोणी रोखले होते? महाविकास आघाडीत तर त्यांचा पदोपदी त्यांचा अपमान केला जात होता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आता मनुष्य गेल्यानंतर त्याचं वैर संपतं, पण एकंदरीत उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील यांच्या मनामध्ये अजूनही ती भावना संपत नाही आहे आणि ते श्रद्धांजलीचं पण राजकारण करतायत, हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे। पण आता शशिकांत शिंदे पण मागणी करतायत की दादा नाही आहेत, त्यामुळे लाडक्या बहीण योजनेला दादांची लाडकी बहीण योजना असं नाव देण्यात यावं। शशिकांत शिंदेनी मागणी केलेली आहे, सरकार त्याच्यावर विचार करेल आणि सरकार त्या दृष्टीने जो योग्य असेल तो योग्य निर्णय करेल। धन्यवाद म्हणजे बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली आहे। शशिकांत शिंदे यांनी जर मागणी केली असेल तर सरकार योग्य तो विचार करेल असं सुद्धा ते म्हणतात। कॅमेरा पर्सन खंडुराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।